वर्णाई वर्णे संघाच्या विरोधात भार्गवी 11 कांड्रोली या दोन संघामध्ये पाहायला मिळते आणि टॉस जिंकलाय या मॅच मध्ये वर्णे संघानं निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षणाचा. फलंदाजीचा निर्णय मात्र त्यांनी घेतलाय. पहिल्यांदा धावा कोऱ्यानं करण्याचा निर्णय त्यांचा असेल. आघाडीची जोडी मात्र मैदानामध्ये गेले. टोटल आनंद आणि सौरभ आणि गोलंदाजी मार्गवरती एक जबरदस्त गोलंदाज पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी आज अर्थातच गुरुवार आणि दत्तात्रयांच्या चरणी नतमस्तक होताना आपण जाऊया थेट मैदानामध्ये. पंचांच्या अगदी डाव्या बाजूने हा गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय. 10-12 पावलांचा रनअप त्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. याआधी आपण आवाज ऐकला, अतिशय सुंदर असा आवाज अजिंक्य सरांचा. कृष्णा सरांचं देखील कौतुक करेल. त्यांच्या सगळ्या मित्र परिवारांनी त्यांना या स्पर्धेकरता दिलेली साथ. गेम मात्र ऑन झाली आहे. पहिला चेंडू यावेळेस ऑफस्टॉमच्या लाईन मध्ये भेदक तिखट मारा पाहायला मिळाला. फलंदाजाला गोलंदाजानं सांगितलंय परिस्थिती विकट आहे, पण या विकट परिस्थितीमध्ये मी तिखट गोलंदाजी करू शकतो. डाव्या त्याच्या गोलंदाजानं काय जबरदस्त गोलंदाजी केली. माझ्या सोबत KTC लाईव्हची टीम देखील पाहतोय आपण. कर्जतटेनिस.in या वाहिनीद्वारे थेट प्रेक्षेपण. चांगला चेंडू, जबरदस्त कमबॅक करताना गोलंदाज दत्ताचा हा अतिशय देखणा खेळ मैदानामध्ये होतोय. आता दोन फलंदाज एकत्र खेळपट्टीवरती आलेत म्हणजे एकमेकांना नक्कीच काहीतरी कुडघरे करण्याची संधी निर्माण करून देऊ शकतात. हा काहीतरी कानमंत्र असू शकतो जो वर्णे संघासाठी कदाचित फायदेशीर ठरेल. पॉवर प्लेचं षटक आहे, इथे हाणामारी होणं गरजेचं, पण अशा वेळी दांडी गोल केलीये गोलंदाजानं. संधी देऊया ब्युटिफुल अर्थातच DJ. शिवसेना चषक 2025च्या माध्यमातून आपण ऐकतोय. DJ ऑपरेटरचं देखील आपण नक्कीच कौतुक करूया. जबरदस्त गीत तो वाजवतोय. आजच्या रात्रीमध्ये त्यानं देखील निर्णय केलाय प्रेक्षकांना खुश करण्याचा आणि तो आतापर्यंत पथ्यावर पाहायला मिळाला. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून इथे आता छायाचित्रीकरण केलं जाईल KTC लाईव्हच्या माध्यमातून. बघा काय क्षण आहेत या स्पर्धेचे जे आपण ऑन स्क्रीन वरती पाहतोय. स्वतः अजिंक्य पवार ऑन स्क्रीन वरती आता ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये. नेक्स्ट बॅटर आता तिसऱ्या क्रमांकावरती गेलाय साईराज. आणखीन एक हा जबरदस्त फलंदाज वर्णे संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय साईराज. अजून अकाउंट मात्र खुलं झालं नाहीये. 3 चेंडूचा खेळ झाला. एक गडी गमावला गेलाय तो आनंदच्या माध्यमातून. वर्णे संघाची पहिल्यांदा फलंदाजी असताना पण गोलंदाजी अतिशय सुंदर होती ती टीम कांड्रोली संघाची. डाव्याच्या फलंदाजाविरुद्ध डाव्याच्या गोलंदाजाने टाकलेला चेंडू डीप मध्ये चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळालं. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये. दुहेरी धावांच्या मदतीने अकाउंट खुलं गेलं. धावांचा श्रीगणेश झालाय ती टीम वर्णाई वर्णे संघाच्या माध्यमातून. काशीनाथजी बद्रिके साहेबांचं स्वागत आपण इथून घेतोय. मी पंकजी सोनवणे साहेबांना विनंती केलं आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत करावं. स्वागत करूया सकल जनांचे, स्वागत करूया मान्यवरांचे. आज या शुभ दिनी शुभ रात्र. अर्थातच माध्यम आहे शिवसेना चषक 2025 आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा आणि उपस्थित सगळ्या मान्यवरांचा पुन्हा एकदा स्वागतम सुस्वागतम स्वागतम. 2 धाबांच्या मदतीने आता अकाउंट खुलं केलं गेलं. जबरदस्त ही देखील मॅच होईल अशी मात्र आशा सगळे प्रेक्षक करतात आणि त्यांचं देखील आपण करूया पुन्हा हार्दिक असं स्वागत. गेम इज ऑन. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग होती. गोलंदाज तयार. दत्ताचा चेंडू सरळ बॅटनं खेळलाय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या डोक्यावरनं मारण्याचा प्रयत्न, पण चांगल्या पद्धतीने या चेंडूला अडवलं गेलंय आणि इथे मात्र आणखीन एक विकेट कदाचित मैदानाच्या बाहेर येईल. DJ
चौथ्या क्रमांकावरती संदेश. संदेशला आता वर्णे संघासाठी एक चांगला संदेश द्यावा लागेल. किमान या उर्वरित षटकामध्ये धावांचा आलेख उंच करताना 40 ते 45 धावांचं आव्हान अपोजिट संघावरती ठेवणं गरजेचं. हे आता संदेशनं ओळखलं आणि आल्या आल्या बोम बोम माट्याची आठवण करून देणारा दूरच दूरचा बिग हिट षटकार. क्या है इसे पहचानो, इसका नाम है संदेश. ज्याला कदाचित राखीव कोट्यामध्ये ठेवलं होतं की काय असे प्रेक्षक आता विचारतायत या खेळाडूला अधिक का पाठवलं गेलं नाही, कारण त्याने सुरुवात षटकारनं केलंय. पण हा क्रिकेटचा खेळ आहे. मगाशी अजिंक्यनं देखील सांगितलं कधी काय घडेल कधी काय बिघडेल हे सांगणं कठीण आहे. पण आयोजन अतिशय सुंदर आहे आणि आयोजनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा आयोजकांचं आपण नक्कीच कौतुक इथून करूया. आणि प्रेक्षकांनी आज केलेली गर्दी आपल्याला पाहायला मिळते. आणि इथे मात्र केटीसीच्या माध्यमातून हे ग्राउंड कसं सजवलं गेलंय याचं अतिशय सुंदर छायाचित्रीकरण आपल्याला ऑन स्क्रीनवरती पाहायला मिळतंय. चारी दिशेला बाउंड्रीज अतिशय सुंदरतेनं या स्पर्धेमध्ये खेळताना खेळाडूंना आनंद देत आहेत. तर दुसरीकडे गोलंदाजाला विकेट मात्र साथ देते. खेळपट्टीवरती चांगल्या पद्धतीनं त्यांचा चेंडू वळण घेतोय. चांगल्या पद्धतीनं फलंदाज सहज बॅटवरती चेंडू घेतोय. पण आता चित्र थोडंसं वेगळं आहे. नेक्स्ट बॉलर करण गोलंदाजी मार्कवरती आलाय. कांट्रोली गावचा हा गोलंदाज आहे जो दुसऱ्या क्रमांकावरती आलाय आणि स्ट्राईक एंडवरती पुन्हा फलंदाज पाहायला मिळेल. दुसऱ्या क्रमांकावरती आलेला सौरभ. सौरभ ज्याच्या मनगटामध्ये क्षमता आहे त्यानं देखील चेंडूला उंच खेळलंय. यावेळेस लांबी देखील पाहायला मिळते की काय असं वाटलं होतं, पण जसा लोण्याचा गोळा हातातनं सहज विरघळतो त्याच पद्धतीनं हा झेल हातामध्ये येता येता राहिला आणि त्या दरम्यान पूर्ण केल्यात सौरभनं 2 धावा. क्रिकेटच्या पटलावरती धावा कशाही येणं गरजेचं आहे. टोटल 2 गडी बाद. वर्णे संघाच्या धावा लागला स्कोर कार्डवरती 10. अर्थातच आदरणीय भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारा हा 10 आकडा आता स्कोर कार्डवरती आहे. बाळा साळुंके सर, सूरज पांडे सर आणि आमच्या या पॅनल मध्ये तिसरे पंच आहेत रसायनी परिसरातील एक जबरदस्त पंच. फुलटॉस चेंडू पुन्हा मिड विकेटच्या दिशेनं सहजरित्या या चेंडूला दिशा दिली आणि दिशाहीन करणारा पटका जातोय सीमारेषच्या पलीकडे. नो डाऊट षटकार. पंचांचा तिसरा पंचांकडे आता निर्णय देण्यामध्ये आलेला आहे. काय घडलंय काय बिघडलंय आता या ऑन स्क्रीन वरती तिसरे पंच पाहतील आणि त्यानंतर निर्णय देतील. हा बॅटरचा घेतलेला कदाचित निर्णय आहे जो पंचांनी आमच्यापर्यंत पोहोचवलाय. पण नक्कीच इथे 6 धावांची तो नोंद नक्की झाली आहे, पण अजूनही हा डिसिजन पेंडिंग आहे. आदरणीय आमचे पाहुणे जयदेव शेठ दरेकर साहेबांचं आपण हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया. शिवसेना ट्रॉफी 2025 च्या माध्यमातून फेअर डिलिव्हरीचा डिसिजन इथून तिसऱ्या पंचांनी दिलाय. म्हणजे या चेंडूवरती फक्त 6 धावांची नोंद होईल आणि टोटल धावा लागल्यात सांघिक कोट्यामध्ये 16 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. दरेकर साहेब या मॅचचा आनंद घेण्यासाठी स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी या व्यासपीठावरती आलेले आहेत. त्यांचं देखील करूया हार्दिक हार्दिक असं वेलकम. सौरभ जबरदस्त फटकेबाजी करतोय. यावेळेस ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये भन्नाट वेगानं टाकलेला चेंडू होता गोलंदाज करणच्या माध्यमातून. करणनं आता कवच घातलंय की काय असं प्रेक्षक विचारतायत, कारण की या चेंडूवरती फलंदाजानं गरकर बॅट फिरवली पण त्याच स्पीडनं चेंडू सरळ यष्टिरक्षकाचा भेद घेताना पाहायला मिळाला. करणला असाच कमबॅक करावा लागेल. पहिल्या षटकामध्ये धक्के दिले होते पण इथे मात्र धावांचा आलेख उंचावतोय. अशा वेळी विनोद कार्पेट लॉंग ऑफच्या दिशेनं लॉंग ऑन क्षेत्रामध्ये या चेंडूला अडवलं गेलं.
फटका जबरदस्त विल ऑन द कार्पेट. एक सिंगल न स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल धावा लागल्यात त्या 17. एबी डिव्हिलियर्सची आठवण करून देणारा हा आकडा आपण आता स्कोर कार्ड वरती बघतोय, ज्याच्या जर्सीवरती सातत्यानं 17 आकडा आपण पाहिला. पण या आकड्यानं आता या धावांचा आलेख वाढेल का? वर्णाई वर्णे या संघानं पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतलाय. सुरुवात आता अतिशय सुरेख आहे. करण आपलं जाळं आखतोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आखताना त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. पण या चेंडूवरती संदेश की करण आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नर रिझन मध्ये चेंडू फरार. टांगा पलटी, घोडे फरार. धावा मिळतील 4 4 4 चौकार. त्याच्या विरोधात गोलंदाजी चालू आहे भार्गवी 11 कांड्रोली संघाची. शिवसेना चषक 2025. उंच खेळण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षकांना संधी अशी वाटलं होतं होती की काय झेलची, पण इथे मात्र चेंडू अडवण्यामध्ये यश आले. किमान 3 धावा वाचवल्या गेल्यात. या चेंडूवरती हा चेंडू मिस केला असता, सुटला असता तर 4 धावांची नोंद झाली असती. पण एका धावेनं आता स्कोर कार्ड वरती वाढ. 22 धावांची नोंद. चांगलं बॅकअप या चेंडूवरती क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि खेळपट्टी आता आपण पाहतोय ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून. काय सुंदर खेळपट्टी बनवण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून झालंय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. स्कोर कार्ड वरती 2 बाद 22 धावांची नोंद. म्हणजे 11च्या सरासरीनं माझे साथी गुणलेखक मला सांगतायत 11च्या सरासरीनं या धावा वर्णाई वर्णे संघाच्या माध्यमातून पहिल्यांदा फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला खेळ मैदानामध्ये इथून पुढे देखील होईल. सहज 40-45 चा पल्ला गाठण्याचा निर्णय आता वर्णाई वर्णे संघाच्या फलंदाजानं घेतलाय. तो पल्ला ते गाठतील का? आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये देखील जबरदस्त गोलंदाजाचा वापर भार्गवी 11 कांड्रोली संघाकडनं होईल अशी आपण अपेक्षा करूया. आणि थेट जाऊया पुन्हा मैदानामध्ये. नेक्स्ट बॉलर हर्षद. हर्षद गोलंदाजी मार्कवरती आलाय. हा देखील यंग खेळाडू आहे. यंग खेळाडूला दिलेली कांड्रोलीकडनं संधी आहे आणि या संधीचं सोडणं आता त्याला या विभागातील या पहिल्या नाईट रजनीमध्ये करणं अपेक्षित असेल. कारण या अपेक्षा प्रत्येक खेळाडूंच्या पाठीराख्यांनी ठेवलेली आहे. जबरदस्त चेंडू. टप्पा पडल्यानंतर या चेंडूनं सरळ यष्टिरक्षकाचा वेध घेतलाय. उर्वरित काम यष्टिरक्षकानं पूर्ण केलं. निर्धाव चेंडूचा खेळ झाला. याच चेंडूची खऱ्या अर्थानं आता गरज आहे. धावांचा आलेख जो उंचावतोय तो कमी करण्याचं काम आता गोलंदाज प्रत्येक चेंडूवरती करेल. पण हेच गणित आता बदल करायचा असेल, समीकरणामध्ये जर पुन्हा एकदा बदल घडवायचा असेल तर मोठ्या फटकांची देखील वर्णे संघाला गरज आहे. आणि ती गरज संदेशच्या माध्यमातून पूर्ण होईल का? संदेशनं आता ऑफ साईडच्या दिशेनं एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या दिशेनं मारला फटका होता, पण चांगलं प्रोटेक्शन केलं गेलं. क्षेत्ररक्षकानं थोडीशी मी तर म्हणेल घाई केली. जिथे एकच धाव होती तिथे 2 धावांनी स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल 24 KTC लाईव्ह या चॅनल वरती जर तुम्ही नवीन असाल, या चॅनल वरती जर ही मॅच पाहत असाल, ही स्पर्धा पाहत असाल तर नक्की या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन मात्र दाबायला विसरू नका. कारण इथून पुढे या स्पर्धेची सगळी अपडेट याच लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला घर बसल्या मिळू शकते. चांगला प्रयत्न पुन्हा एकदा डीप पॉइंट मध्ये झालाय. सहज 2 धावांचं रूपांतर 3ऱ्या धाव्यामध्ये करण्याचा प्रयत्न. नजरहाटी दुर्घटना घटी. क्रिकेटच्या खेळामध्ये काही घडू शकतं हे सांगितलं या 2 फलंदाजांना. टोटल 4 धावा या चेंडूवरती आल्यात. क्षेत्ररक्षक म्हणत असेल हा चेंडू मी सोडला असता तर बरं झालं असतं, की ती कसरत माझ्या बाकीच्या खेळाडूंना करायला लागली नसती. पण क्रिकेटमध्ये अशा परिस्थितीमध्ये स्वतःला जर सिद्ध करायचं असेल तर असे प्रयत्न होणं देखील गरजेचं आहे. संदेश आडव्या बॅटनं ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये घुसून खेळण्याचा प्रयत्न करतोय. चेंडूला अडवलं गेलंय. सिंगल ना आता पुढे वाटचाल होईल. टोटल धावा लागल्यात त्या 29 धावांची नोंद इथून केली गेली.
कृष्णा सरांचं हे जबरदस्त आयोजन आपण पाहतोय. विद्युत रोषणाईनं ही स्पर्धा आता जणू काही चमचमते आहे आणि या विद्युत रोषणाईमध्ये डीजेनं देखील त्यांना खूप चांगली साथ दिलेली. काय जबरदस्त गीतं त्याच्या माध्यमातून आपण ऐकतोय आणि त्याच्यामध्ये सुंदरता भरण्याचं काम केटीसीचे लाईव्ह ही टीम करते. घर बसल्या प्रेक्षकांना आनंद देण्याचं काम ते करतात. आडव्या बॅटनं मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रावल होतोय. काव कॉर्नरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. मोक्याच्या क्षणी त्यानं चेंडूला अडवलाय. 9147 असा त्याचा जर्सी क्रमांक आणि त्यानं या चेंडूला अडवताना नक्कीच निर्णायक क्षणी एक सिंगल धाव या चेंडूवरती खर्च केली. एका धाव्याच्या मदतीनं टोटल 30 धावांची नोंद. 30 धावा स्कोर कार्डवरती नोंद झाल्यात. चेंडू उंच खेळण्याचं काम केलंय संदेशनं, पण इथे क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. पुन्हा एकदा हा झेल निसटलाय. या दोन्ही फलंदाजांना एक एक जीवदान या मॅच मध्ये दिलं गेलं, या इनिंग मध्ये दिलं गेलंय, पण इथे आता हे दोन फलंदाज हार मानणार नाही. पंचांना विचारून तुम्ही नक्कीच आतमध्ये जा. इथे मात्र 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर कार्डवरती धावा लागल्यात त्या 2 बाद वर्णाई वर्णे संघाच्या कांड्रोली संघाच्या विरोधात 32. डीजे चेंडूचा खेळ करताना 10 धावा वैयक्तिक केल्यात आणि सांघिक कोट्यामध्ये टोटल 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 32 धावसंख्येची नोंद झाली आहे. शेवटचं कदाचित हे षटक आहे. हाणामारीचं षटक, तोडफोड मारधाड या षटकामध्ये आता करावे लागणार. सूरज चंद्रमाच्या या प्रकाशामध्ये आता गोलंदाजीचा चार चांद लावणार का? का सौरभ त्याला या चंद्रमाच्या प्रकाशामध्ये सूर्यकिरणांचा आनंद देणार का? चौकार षटकारांच्या माध्यमातून निश्चितच पुन्हा एकदा जाऊया मैदानामध्ये, जिथे शेवटच्या षटकाचं युद्ध आपल्याला पाहायला मिळेल. शिवसेना चषक 2025 गेम इज ऑन. आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, यष्टिरक्षकांना चांगली साथ दिली, पण संदेशनं स्वतःकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केलाय. अशा वेळी आता सौरभला परतीचा प्रवास करावा लागणार. ठोक डीजे.
असता आणि आल्या आल्या संदेशनं पुन्हा एकदा झटका दिलाय. जोर का झटका धीरे से लगे. पंचांचा इशारा येणं अपेक्षित. इथे मात्र आता नक्कीच धावा मिळतील 4. पंचांचा इशारा आलाय चौकार. डीजे जबरदस्त. चौकार नक्की आला. खडे खडे स्ट्रोक लागवण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला संदेशचा, पण बॅट आणि चेंडूचा संपर्क पुरेसा पाहायला मिळत नाहीये. पण अशा वेळी एक धाव रोखू शकले नाहीये. लेग बाईसच्या माध्यमातून ही सिंगल येते आणि टोटल धावा लागला त्या 37. स्ट्राईक एंड वरती 5व्या क्रमांकाचा बॅटर आता गणेश पाहायला मिळेल. चेंडू उरले त्या षटकातील 3. 40, 45 की 47. येणाऱ्या 3 चेंडूवरती काय होतंय, काय घडतंय, प्रत्येकाला त्याच्या आशा लागल्या. तिथे एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या दिशेनं मारलेला फटका डीप मध्ये चांगल्या पद्धतीनं चेंडूला अडवलं गेलं. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये. 3ऱ्या धावेसाठी आता प्रयत्न होतोय आणि अशा वेळी 3री धाव धोक्याची घंटा पाहायला मिळाली. फलंदाज गणेशला आता परतीचा प्रवास करायला लागणार. डीजे सगळे प्रेक्षक घेत आहेत. चांगला चेंडू आणि चांगली दिशा आणि या फटक्यानं उत्तर दिले. इथे देखील धावा मिळतील भावा. 4 4 4. नको करू आता विचार. डीजे आणि या चेंडूवरती दोन्ही संघाचं भवितव्य कदाचित अवलंबून पाहायला मिळू शकतं. पण अशा वेळी आपण पाहतोय इथे पंचांचा वाईट चेंडूचा इशारा आलाय. 1 या धावसंख्येनं वाढ झाली आहे. क्रिकेटच्या पटलावरती धावा कशाही होत येणं गरजेचं आहे आणि 30 धाव आता स्कोर कार्डवरती नोंद झाली आहे. टोटल 44. जे अनालिसिस माझ्या गुणलेखाकडनं सांगितलं होतं त्याच अनालिसिसच्या माध्यमातून आता हे धावफलक खालतंय. अजूनही शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या मॅच मध्ये धावा आल्या नव्हता, पण या मॅच मध्ये धावा येतील. जो निर्णय आम्ही घेतलाय वर्णाई वर्णे संघाच्या माध्यमातून तो निर्णय पत्त्यावरती. इथे मात्र मोक्याच्या क्षणी शेवट गोड करणारा येतोय. पुन्हा एकदा दूरच दूरचा हा षटकार.
11 या नावानं खेळतोय, तर त्याच्या विरोधात वर्णाई वर्णे या संघानं आता आव्हान ठेवलंय ते 52 धावांचं. 24 चेंडू 52 धावांची गरज आहे. मी आता विनंती करेल वर्णे संघाच्या कर्णधारांना आपण तातडीनं क्षेत्ररक्षणाचा जो खेळ अपुरा आहे तो पूर्ण करावा. लगेचच आपण मैदानामध्ये जा, आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्या. आजच्या रात्रीमध्ये आपल्याला बऱ्याचशा मॅच कव्हर करायच्या आहेत, त्यामुळे आपल्याला ही कळकळीची विनंती केली जाते. प्रेक्षकांना विनंती आहे, तुम्ही कुठे जाऊ नका. घेऊया छोटीशी विश्रांती आणि ऐकूया खऱ्या अर्थानं डीजेला. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. हर्षद आणि यश ही जोडी मैदानामध्ये गेली. कांट्रोली संघाची बाजू सिद्ध करण्यासाठी 24 चेंडू 52 धावांची गरज. स्ट्राईक एंड वरती फलंदाज पाहायला मिळतोय तो हर्षद. नॉन स्ट्राईक एंड वरती यश. नावात ज्याच्या यश आहे तो या मॅच मध्ये 52 धावांचं यश मिळून देणार का? गोलंदाजी मार्क वरती आलाय गोलंदाज मयूर. मयूर नावामध्ये बरेच काय कला दडलेली आहे, कारण कलाकारांचं कलादायित्य म्हणून मयूरला ओळखलं जातं. गणपती बाप्पाचं आणखीन एक जबरदस्त नाव आहे मयूर. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण आता व्यासपीठावरती बसलेल्या पाहुण्यांचं छायाचित्रीकरण आपण पाहतोय. क्रिकेटचं मैदान आहे आणि क्रिकेटच्या मैदानावरती प्रेक्षक राजा आपण या थंडीचा आस्वाद घेताना क्रिकेटची मॅच पाहताना पाहतोय, जे ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केटीसीची टीम करते. मी पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करेल, जर या चॅनलला तुम्ही लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल, बेल आयकॉनचं बटन दाबलं नसेल तर नक्कीच तुम्ही या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. इथून पुढे या सगळ्या स्पर्धेचा जो काही लेखाजोखा आहे, जो काही क्षणचित्र आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ही टीम पहिल्यांदा करेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मयूर तयार. पंचांच्या पुन्हा डाव्या बाजूनं गेम इज ऑन. 24 चेंडू 52 धावांची गरज. पहिल्या चेंडूवरती आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर चेंडूनं गुडलेन स्पॉटवरती उसळी घेतली. निर्धाव चेंडूची होती हे सांगता.
जसाच तसं पहिल्या इनिंगमध्ये देखील आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती खेळ निर्धाव झाला होता आणि तशीच सुरुवात आता या इनिंगमध्ये होतीये. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केलाय पण इथे फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगलं बॅकअप पाहायला मिळालं. एका धावेनं धावांचा श्री गणेशा दुसऱ्या चेंडूवरती होतोय. 52चं टार्गेट आहे. हे टार्गेट जरी छोटं वाटलं असलं तरी आव्हान देणारी टीम मोठी आहे हे मात्र गोलंदाजांना पहिल्या चेंडूवरती सिद्ध केलं. क्रिकेटच्या खेळावरती धावा कितीही असू द्यात त्या करण्याचा प्रयत्न फलंदाज करतात पण या रोखण्यासाठी जे कलागुणांनी भरलेले गोलंदाज आपण सातत्यानं क्रिकेटच्या पटलावरती पाहत असतो. आता गावाच्या नावासाठी हा इतिहास आहे. इथे दोन्ही गावांच्या अस्तित्वाची लढाई आता प्रणाला लागलेली आहे आणि त्यासाठी चालू असलेला प्रयत्न पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती मयूर तयार. एक वेगळी रणनीती त्याच्या माध्यमातून आता आपल्याला पाहायला मिळणार. स्ट्राईक एंडवरती यावेळेस जबरदस्त फलंदाज यशला आपण पाहतोय. चांगला प्रयत्न या चेंडूवरती. इथे पुन्हा गंमत जम्मत घडतीये. क्रिकेटच्या पटलावरती आनंद प्रेक्षकांना देण्याचं काम हे खेळाडू करतात आणि इथे टाळ्या वाजून फलंदाजाचं स्वागत केलं गेलं. धावा मिळाल्यात या चेंडूवरती 2 आणि 2 धावांच्या माध्यमातून टोटल आता 52 धावांचा टार्गेट चेस करताना 3 धावा नोंद केल्या गेल्यात. 3 धावा आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय. प्रकाश झोतातील ही स्पर्धा पहिली नाईट रजनी आपण पाहतो. या विभागातील जबरदस्त आयोजन शिवसेना चषक 2025 चे माध्यम आता 2025 हे सांगता सोहळ्यामध्ये आलंय. थोड्याच दिवसात 2026 शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळेल. क्रिकेटचा बहर आलाय आणि तो बहरला यावेळेस पॉइंटच्या दिशेनं एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या बाहेर जबरदस्त बेधडक सबसे अलग 4 धावांसाठी चौकार. डीजे धन्यवाद डीजे. या 4 धावांच्या मदतीनं 7 धावांची नोंद केली गेली. उलटॉस आणि या चेंडूवरती आता आसमान दाखवण्याचा प्रयत्न केलाय. रात्रीच्या वेळी तारे मोजावे लागतील क्षेत्ररक्षकाला. पुन्हा नजर हटी दुर्घटना घडली. इथे टांगा पलटी झालाय. घोडे फरार. चेंडू हातामध्ये येता येता निसटला आणि धावा मिळाला 4. वेस्ट हाईट साठी आता फलंदाजांनी तिसऱ्या पंचांकडे मागणी केली. हा चेंडू भीमरच्या स्वरूपात आता पाहायला मिळेल का हे आता तिसरे पंच ऑन स्क्रीन वरती क्लॅरिटी आणि क्वालिटीच्या साहाय्यानं पाहतील आणि निर्णय देतील. तत्पूर्वी पुन्हा संधी देऊया डीजेला. की तुम्ही कुठल्या पोझिशन वरती उभे आहात आणि त्या पोझिशनच्या आधारावरती दिलेला हा निर्णय कधी कधी पाहायला मिळतो. तोच निर्णय आता क्लॅरिटी आणि क्वालिटीच्या साहाय्यानं तिसऱ्या पंचांनी दिला. पण इथे जबरदस्त कमबॅक. उलटॉस नंतर हा वेगावरती स्वार होणारा चेंडू होता. निर्धाव पद्धतीने पाहायला मिळाला. षटक क्रमांक पूर्ण झाल्या पहिल्या क्रमांकाचं जे पॉवर प्लेचं षटक होतं जिथे हाणामारी आपण पाहिली. 2 चौकार आले पण 52 धावांचं टार्गेट चेस करताना टोटल धावा लागल्यात त्या बिनबाद 11. जमेची बाजू असेल. बिनबाद ही जोडी आता कांड्रोली संघासाठी कामगिरी करते. पण पहिल्या इनिंगचा आपण विचार केला दत्ताच्या गोलंदाजीवरती वर्णे संघाचे 2 गडी बाद केले गेले होते. पण इथे आता येणाऱ्या 18 चेंडूमध्ये विजयासाठी गरज आहे 41 धावसंख्येची गरज असेल. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 41 धावसंख्येची गरज. मॅच अजूनही दोन्ही संघासाठी ऑन आहे.
मैदानाच्या बाहेर थंडीचं वातावरण आहे, पण मैदानाच्या आतमध्ये आता आग ओकणारी गोलंदाजी आणि त्याच्या विरोधात आग ओकणारी फलंदाजी पाहायला मिळेल का? जर तरच्या भाषेमध्ये अजिंक्य सरांनी मगाशी सांगितलं क्रिकेटमध्ये स्थान नाही, पण जर तरचा उल्लेख केल्याशिवाय हा क्रिकेटचा खेळ पूर्ण देखील होत नाही. असा हा आगळा वेगळा खेळ आपण बघतोय. याची देही याची डोळा, शिवसेना चषकाचा हा सुंदर सोहळा. पुन्हा एकदा आपण तमाम क्रीडा रसिकांचं करूया हार्दिक हार्दिक असं स्वागत. नेक्स्ट बॉलर दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज राकेश. एक जबरदस्त गोलंदाज आहे. या विभागामध्ये बऱ्याचशा मोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे, पण स्ट्राईक एंडवरती जरी छोटा पॅक असला तरी धमाके मोठे करण्याची संधी शोधणारा फलंदाज हर्षदला आपण पाहतोय. बरेचसे यंग टॅलेंटला घेऊन आपण पाहतोय कांट्रोली संघ मैदानामध्ये दाखल झालाय. ज्या संघाला पुरस्कृत केलंय भार्गवी 11 या नावानं. भार्गवी 11 या नावाची शान वाढवायचं असेल तर इथून आता आक्रमण करावं लागणार. आणि बाण छान पणाला लागले दोन्ही संघाची. एकीकडे आपण पाहतोय वर्णाई वर्णे या विभागातील एक नामवंत संघ ज्यानं खालापूर तालुका गाजवलाय, कर्जत तालुक्यामध्ये वेगळं स्थान निर्माण केलंय. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, जबरदस्त हा चेंडू. पंचांचा निर्णय हा अंतिम मानला जाईल. पंचांवरती कुठल्याही पद्धतीचा दबाव आपण घेऊ नका. पंच नक्कीच चांगला निर्णय देतील आणि त्या निर्णयाला सन्मान आपल्याला द्यावा लागेल. पंच म्हणजे या खेळातील देव आहेत आणि देवाचा आदर, देवाचा सन्मान हा नक्कीच तुम्हाला द्यावा लागेल. अजूनही डिसिजन कदाचित पेंडिंग आहे. पंच मात्र सांगतायत कशा पद्धतीने हा चेंडू मी नो घोषित केलाय. कदाचित हा 90 डिग्रीचा नो असावा. तर पंचांनी त्यांचा निर्णय इथे मागे घेतलाय, म्हणजे हा चेंडू कदाचित नो नाहीये. अशा वेळी फलंदाजाला आता परतीचा प्रवास मात्र करावा लागतोय. हर्षद बॅक टू द डगआउट. नेक्स्ट बॅटर बाळा गायकवाड, एक हार्ड हिटर फलंदाज, बाहुबली म्हणून ज्याची ओळख आहे या परिसरामध्ये, तो आता खेळपट्टीवरती गेलाय. लांबच लांबचे षटकार ज्याच्या बॅटमधनं येण्याची दाट चिन्ह आहेत. शिवसेना चषक 2025 चा माध्यम, हिंदू हृदय सम्राट अर्थातच बाळासाहेब ठाकरे यांची आठवण करून देणारा हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. कोटेश टवले साहेबांचं आपण हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. इथे मात्र आता येणाऱ्या 17 चेंडूमध्ये विजयासाठी 41 धावसंख्येची गरज आहे. शांत असं वातावरण, जणू काही टाचणी पडली की काय आवाज होईल असं या मैदानामध्ये क्रिकेटची मॅच पाहताना केलेली शांतता. पण एखादा जर मोठा फटका आला ना तर टाळ्यांचा गडगडाट जणू काही फटाक्यांची आतिषबाजी घेऊन येईल. पण खोलात टप्पा टाकण्याचा प्रयत्न, आपल्या भातातील ब्रह्मास्त्राचा वापर इथे झालाय आणि इथे बॅक टू द बॉलर या चेंडूला अडवलं गेलं आणि इथून धावा रोखण्याचं काम आता गोलंदाज करतात. शेवटचे 16 चेंडू विजयासाठी 41 धावांची गरज. 11 या आकड्यावरती हँडब्रेक खेचला गेला. इथून गाडीचा गेअर बदलावा लागणार. वेगानं बॅट फिरवली जाते पण बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. अशा वेळी टप्प्यावरती आक्रमण करावं लागणार. मिनिटनुसार फटकेबाजी, जशास तसं उत्तर द्यावं लागेल. चेंडूच्या टप्प्यावरती जाऊन आक्रमण करताना आता फलंदाज बाळाला लाईव्ह जिंगलाला करावे लागणार. बाळानं पुन्हा एकदा जोरदार पद्धतीनं बॅट फिरवली. यावेळेस मिड विकेट आणि फाईन लेगच्या मधोमध या चेंडूला अडवलं गेलं. चेंडूची उचलफेक केली जाईल. तत्पूर्वी 1 या धावसंख्येनं स्कोर कार्डवरती वाढ. आता स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा एक हार्ड हिटर फलंदाज यशला आपण पाहतोय, ज्यानं 2 चौकार आतापर्यंत खेचलेत. एक दुहेरी धाव देखील ज्याच्या बॅटमधनं पाहिली तो यश आता स्ट्राईक एंडवरती आलाय.
यशला करून दाखवावं लागेल. आपल्या गावाच्या नावासाठी एक वेगळा इतिहास 2025च्या पहिल्या नाईट रजनीमध्ये नोंद करावा लागणार. यशनं पुन्हा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केलाय. इथे मात्र चेंडूनं गंमत जम्मत केली क्षेत्ररक्षकाची. तत्पूर्वी सिंगलचं रूपांतर डबल मध्ये. 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती वाढ. एक एक धाव खूप महत्वाची आहे. वर्णे संघाला माहिती आहे या एक एक धावेच्या मदतीनं आपण हा सामना जिंकण्याच्या जवळ जाऊ शकतो. पण याच एक एक धावांना महत्व देणारी ही जोडी आता कांट्रोली संघाकडनं मैदानामध्ये खेळतीये. यश आणि बाळा ज्यानं या 2 धाव्याचं महत्व ओळखलं आणि टोटल आता 2 धावांनी 52 धावांचं टार्गेट चेस करताना 14 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. आणखी एक जबरदस्त चेंडू. खडे खडे स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न केला जातोय. फुटवर्कचा वापर होत नाही. अशा वेळी फुटवर्कचा वापर करताना मिनिटनुसार फटके येणं अपेक्षित आहेत. पण मोठे फटके मारण्याचा मोह आवरला गेला नाही. मोठ्या फटक्याच्या नादामध्ये हा चेंडू निर्धाव गेलाय आणि इथे आता समीकरण बदललं. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 38 धावांची गरज आहे. ती विजयासाठी भार्गवी 11 कांट्रोली संघाला विरोधात आहे ती वर्णाई वर्णे टीम आपल्याला या क्रिकेटच्या खेळामध्ये एक वेगळा आनंद देताना. आनंद नक्की घेऊया डीजेच्या सुमधुर गीताना. ठोक डीजे. खंडाळ्याच्या घाटातून लोणावळ्याची वाट सरल्यानंतर दूर त्या उंच डोंगरावरती बसलेल्या एकवीरा हाकेला धावणारी नवसाला पावणारी आई माऊली आता कोणाच्या हाकेला धावणार. एकीकडे वर्डे संघानं तिला साज हाक मारली आहे तर दुसरीकडे आपण कांट्रोली संघाचे पाठीराखे धावा घेतात आई माऊलीचा. याच हायवेनं बऱ्याच वेळा आपण आई माऊलीच्या पालख्या जाताना पाहतोय आणि त्याच आई माऊलीचं आनंद देणारं गीत डीजेच्या माध्यमातून लावलं गेलं. पुन्हा एकदा आई माऊलीच्या चरणी नतमस्तक होताना जाऊया शिवसेना चषक 2025च्या या स्पर्धेमध्ये जिथे आनंद आता क्रिकेटचा घेतला जातोय. वेळ जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये आता 38 धावांची गरज. गेम इज ऑन. गोलंदाज सौरभ तयार. सौरभचा पहिला चेंडू गुडलाईन स्पॉट वरती उंची घेतोय. सांगतोय मी आलोय आणि मी करू शकतो. या धावा वाचवण्याचं काम मी वर्णे संघाच्या माध्यमातून करेल आणि मी पहिल्या चेंडूवरती ते दाखवलंय. पण बाळाला आता दाखवून द्यावा लागेल मला फलंदाजीसाठी पाठवलं गेलंय का. माझ्या मनगटामध्ये ताकद आहे. मी बेधडक मोठे फटके या विभागामध्ये मारण्याचा विक्रम केलाय. पण या मॅच मध्ये आता मी कामगिरी करेल पण अशा वेळी बॅट वरती सहज चेंडू येत नाहीये. गोलंदाज हुशार आहेत. अचूक टप्प्यावरती निर्णायक क्षणी तिखट गोलंदाजीचा नजारा सादर करतायत. अशा वेळी एका धावेनं लॉंगॉन क्षेत्रामध्ये मिळालेली 1 धाव आणि टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 15 धावांची नोंद केली गेली. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आला यश. यश कडे आशाभूत नजरेनं कांडोली संघाचे सगळे पाठीराखे पाहतायत. यश ला या मॅच मध्ये यश मिळणार का. या चेंडूला जाऊ दिलं. जबरदस्त चेंडू ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये वाईड यॉर्करचा नजारा देणारा हा चेंडू होता ज्यानं स्लो पॉइझन सारखा चेंडू निर्धाव टाकलाय. गोलंदाज हुशार आहे. त्यानं पाहिलं या चेंडूवरती फलंदाज शफल होण्याचं कामगिरी करतोय. अशा वेळी ऑफ स्टंपची लाईन मात्र त्यानं सोडली नाही. सरळ बॅटनं लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या वरून उडवलाय चेंडू गोळीच्या वेगानं आरपार. यशनं मारलाय बेधडक. बाळा सांगणारा हा षटकार. डीजे जात आहे. षटकारानं वातावरणामध्ये
नक्कीच बदल निर्माण केलाय. चेंडू द्या मैदानामध्ये. मी प्रेक्षकांना विनंती करेल, हा मॅच बॉल आहे, याच्यावरती ही मॅच पूर्ण होणार आहे. स्कोर कार्ड वरती धावा लागला त्या टोटल 52 धावांचा पाठला करताना 21. अजूनही विजयासाठी 31 धावांची गरज. उरले चेंडू शेवटचे 8 चेंडू आणि विजयासाठी 31 धावांची गरज. या महिन्यामध्ये 31 या आकड्याला बरंचसं महत्व आहे, म्हणूनच म्हटलं मी बरंचसं महत्व आहे, कारण की त्या दिवशी एकादशी देखील आहे. आता महत्व देणारे पांडुरंगाचे भक्त किती आहेत ते 31 तारखेला समजेल. पुन्हा यशनं मारलाय सुवर्ण क्षणी, सुवर्णाचं अक्षरामध्ये लिहिणारा हा षटकार. ठोक डीजे. जबरदस्त 2 मल्टी हिट आपण पाहिले. असं वाटलं होतं बाळा सहज मारेल, पण यशनं सांगितलं मी सलामीला आलोय आणि माझ्यामध्ये दमकम आहे, माझ्या मनगडात ताकद आहे, निर्णायक क्षणी निर्णायक युटर्न देणारे फटकेबाजी मी करू शकतो. टोटल धावा लागला स्कोर कार्ड वरती 27. 52 धावांचं टार्गेट आता जवळ नेण्याचं काम हे खेळाडू करतात. आणखी एक लागोपाठचा तिसरा शिवसेना चषक 2025 वादळ आता सुरू झालंय क्रिकेटच्या पटलावरती. यश नावाचं, आणि त्यानं इतिहासाची पानं आता उलटवण्याचा प्रयत्न केलाय. लागोपाठ मारलेले 3 षटकार या मॅचची कायापालट करताय. टोटल धावा लागला स्कोर कार्ड वरती 33. पाठला करायचा होता 52चा. आता उरलेत चेंडू शेवटचे 6 आणि विजयासाठी 19 धावांची असेल गरज. ठोक डीजे. नेक्स्ट बॉलर गोलंदाजी मार्ग वरती आलाय दीपक. आशेचा दीपक जावगावा लागेल वर्णे संघासाठी. 6 चेंडू मध्ये विजयासाठी 19 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 6 चेंडू मध्ये 19 धावा आता पूर्ण कराव्या लागतील भार्गवी 11 कांड्रोली संघाला. कृष्णा सरांचं पुन्हा एकदा मी कौतुक करेल. काय जबरदस्त आयोजन त्यांनी केलंय. सुसज्ज मैदान आहे, चांगल्या पद्धतीनं बाउंड्री लाईन साकल्या गेल्या, चांगल्या पद्धतीनं आपण बाउंड्रीच्या बाहेर मंडप डेकोरेटरचं काम देखील पाहतोय. आदरणीय आमचे पाहुणे योगेशजी ठोंबरे साहेबांना मी विनंती करेल आपण या व्यासपीठावरती येऊन या स्पर्धेची शोभा वाढवावी. आपले या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत. 6 चेंडू 19 धावा. 19 धावा शेवटचे 6 चेंडू. एकीकडे टीम कांड्रोली तर विरोधात टीम वर्णे. गोलंदाज दीपक. मूर्ती लहान पण कीर्ती महान. स्ट्राईक एंड वरती बाहुबली बाला. बालानं या चेंडूला खेळलंय सीमारेषेच्या जवळ लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, जिथे धावा मिळाल्यात 1. यानंतर कदाचित प्रेक्षणीय सामना होण्याची दाट चिन्ह आहेत असं आयोजकांकडून माहिती येते. 1 या धावसंख्येनं वाढ. टोटल 34. शेवटचे 5 चेंडू आणि 18 धावांची गरज. यश आलाय स्ट्राईक एंड वरती. यशनं जर मनात हेरलं तर 3 चेंडू मध्ये सामना संपू शकतो, पण गोलंदाज देखील कसल्या तालमीमध्ये शिकलेला आहे. अतिशय सुंदर गुरुनं त्याला तालीम दिलेली आहे आणि त्या तालमीमध्ये वाढलेला हा गोलंदाज दीपक आता गोलंदाजीमध्ये आहे.
कच्च्या गुरुचा चेला नाहीये हे त्याला आता सांगून दाखवावं लागेल. यशला दाखवावं लागेल मी या मैदानावरती दादागिरी करू शकतो. 3 लागोपाठ मी षटकार मारलेत. हा चौथा मारण्याचा प्रयत्न त्याचा आता अंगलट येतोय. असं म्हणतात ना सो सोनार की तो एक लोहार की. ते एक चांगला चेंडू मॅच मध्ये पुन्हा एकदा टीम वर्णाई वर्णे संघाला परतीचा प्रवास घडवतोय. ठोक डीजे. मॅच अजून संपली नाहीये. वारची पॉवर आता इथे त्याला दाखवावी लागेल. शेवटचे चेंडू उरले 4 आणि करायच्यात 18 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. दीपकनं तर पॉवरफुल गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केलाय पण या चेंडूवरती आता पंचांचा OUT आउट. रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बॅक टू द डगआउट. फिर एक बार मौका मिला है डीजे मेरे यार टू ठोक इस बार. च्या 6 चेंडूमध्ये 4 धावा वाचवण्याचा विक्रम देखील केलाय आणि त्याच विक्रमाचा रेकॉर्ड कायम ठेवताना या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये चांगली छाप तो स्वतःच्या नावाची ठेवतोय आणि त्याच जोरावरती कदाचित वर्णाई संघाने 3रा क्रमांक त्या स्पर्धेमध्ये पटकावला होता. दामत नाईट मध्ये म्हणजे नेरळ परिसरामध्ये त्या नाईट रजनीमध्ये स्वतःला सिद्ध करणारा दीपक चांगली गोलंदाजी करतोय. स्ट्राईक एंडवरती आता बाळाला पाहतोय. बाळा गायकवाड. आणखीन एक जबरदस्त चेंडू. पंचांचा कोणताही इशारा येत नाहीये. नौका फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. जयला आपण पाहतोय जो नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. स्ट्राईक एंडवरती बाळा. बाळाच्या बॅट मध्ये 2 धमाके येतील का? दोन चेंडू 18 धावांची गरज. आणखीन एक जबरदस्त चेंडू. वेगावरती स्वार होतोय सातत्यानं हा गोलंदाज. यावेळेस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न अंगलट आलाय बाळाचा. ज्या बाळाला मोठे फटके मारण्यासाठी ओळखला जातो त्या बाळाला अक्षरशः बांधून ठेवलं गोलंदाज दीपकनं. जबरदस्त गोलंदाजी केली दीपकनं. वर्णाई वर्णे संघाचं कौतुकस्पद कामगिरी होताना आपण या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहतोय. कौतुक करावं तेवढं कमी. चांगला चेंडू आज सामना जिंकलाय वर्णाई वर्णे संघानं. गोलंदाजी धारदार पाहायला मिळाली टीम वर्णे संघाची. दीपक